पावभाजी तर नेहमीच बनवली जाते, पण ती टेस्टी असण्याबरोबरच असा सुंदर कलर आला असला ना की खूप छान वाटतं, अगदी बघता क्षणी खावीशी वाटते. तर आज आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता पावभाजी कशी सुंदर बनवायची ते बघूयात. तर आता नेहमीसारख्या ज्या भाज्या लागतात पावभाजीला त्या घेतलेल्या आहेत आणि कांदा टोमॅटो भरपूर घेतलेला आहे. आधी टोमॅटो टाकायचा म्हणजे सुद्धा खूप छान असा कलर येतो. आणि आता आपण एक जो आपला इन्ग्रेडियंट आहे की ज्याने नॅचरल कलर येतो तो म्हणजे बीट. तर बीट भाज्यांबरोबर शिजवून न घेता किसून ह्या कांदा टोमॅटो बरोबर परतला ना तर खूप सुंदर असा कलर येतो. कांदा टोमॅटो बीट चांगलं परतल्यानंतर मॅशरने असं मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि पावभाजी मसाला टाकायचा. मी इथं एव्हरेस्टचा टाकलेला आहे. आणि हे दोन्ही टाकल्यानंतर म्हणजे पावभाजी मसाला टाकल्यानंतर चांगला असा परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा चांगला सुवास येतो. आणि एवढं परतायचं की कांदा टोमॅटो बीट वेगळं नाही दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हे खाली लागणार नाही. आणि तर पावभाजीसाठी मी इथं फ्लावर, मटार, बटाटा, बीन्स आणि 2 सिमला मिरची घेतलेत आणि ते चांगलं शिजवून मॅश करून घ्यायचे. सिमला मिरचीने एक छान अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि उकळून घ्यायचं आहे. तर पावभाजी ही खायच्या आधी 1-2 तास बनवून ठेवली ना तर चांगली लागते. उकळी आल्यानंतर बारीक गॅसवर एक 5-7 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तर बीटमुळे सुंदर नॅचरल कलरसुद्धा येतो आणि शिवाय पौष्टिकसुद्धा होते. तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.